नमस्कार, मी ॲडव्होकेट मनीष रोटे. नीट नंतर आता TETचेही पेपर फुटलेले आहेत. देशामध्ये प्रचंड हाहाकार माजलेला आहे. खरं तर नीट एक्झामचे पेपर फुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि या आत्महत्येला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला. धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी खरं तर आहे की अशा प्रकारे ज्यावेळी पेपर फुटतात त्यावेळी त्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारच्या त्या विभागातल्या मंत्र्यांच्यावर असते. पण आज आपण पाहतोय की आज आपल्या देशाचे मंत्री असू देत, पंतप्रधान असू देत, कोणीही या मुलांच्या आत्महत्येची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. या झालेल्या मुलांच्या नुकसानीची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. हजारो मुलं आज परीक्षा देण्यासाठी तयारी केलेली असताना त्यांना या पेपरफुटीमुळं गॅप घ्यावा लागतोय, परत एकदा परीक्षेची वाट बघावी लागते. त्यांच्यावर येणारा जो मानसिक ताण आहे याला कोण जबाबदार? या सर्व विषयाचा अभ्यास करायला गेलं तर खरं तर ही सगळी यंत्रणा, ही व्यवस्था खूप विचित्र चाललेली आहे. एखादा पेपर फुटतो, तो ऑनलाईन शेअर केला जातो आणि त्याचे पैसे घेतले जातात. हे सामान्य माणसाला समजू शकतं की कुठल्या डिव्हाइसवरून कुठला पेपर आला आणि तो त्या माणसापर्यंत जाऊ शकतो. हे असताना सुद्धा जर यंत्रणांना याचा शोध घेता येत नसेल तर ही यंत्रणा काय काम करते? या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत आणि याची जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे. आदरणीय राहुलजी गांधी यांनी कोर्टामध्ये जाऊन या सर्व मुलांशी संवाद साधला, त्यांच्या भावना समजून घेतल्या, त्यांना आधार दिला की इथून पुढे या गोष्टी होणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्न करू. परंतु आत्ता सत्तेत असलेल्या सरकारच्या लोकांनी त्या मुलांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नाही, त्या मुलांना साधा आधार दिलेला नाही. तर या सगळ्या व्यवस्थेला बघता, मुलांची घालमेल बघता, मुलांची तडपड बघता खरंच दुःख होतंय आपल्या या व्यवस्थेचं. आज कुटुंब व्यवस्था सुद्धा इतकी विचित्र चाललेली आहे की प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, आणि त्यासाठी मुलांच्यावर असणारा दबाव, मनमोकळेपणानं जगणारं बालपण कुठं तर संपत चाललंय. प्रत्येक कुटुंबानं, प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना कशा पद्धतीनं वाढवायचं आहे आणि त्यांना कुठल्या गोष्टीसाठी किती दबाव टाकून त्यांना प्रेशराईज करायचं आहे याचा सुद्धा या निमित्तानं विचार करण्याची गरज झालेली आहे. आणि पुन्हा एकदा या पेपरफुटी प्रकरणाचा जाहीर निषेध करते. जय काँग्रेस, जय संविधान, जय भारत माता.